संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा आज पवित्र नीरा स्नान होणार आहे। माऊलींची पालखी आज वाल्हेतून मार्गस्थ झाली आहे आणि नीरा स्नान साधारणतः दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान संपन्न होईल। त्या दरम्यान नीरा नदीचा घाट वारकऱ्यांनी फुलून गेलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे जिल्ह्याचा निरोप घेत अखेर माऊलींची पालखी ही आता सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होतीये। गेले 8 दिवसांपासून आपण पाहिलं की पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी या संपूर्ण वारीचं सारथ्य केलेलं होतं आणि आज अखेर पुणे ग्रामीण पोलीस आहेत ती सातारा पोलिसांच्या स्वाधीन खरं तर आजचा संपूर्ण माऊलींचा सोहळा आहे तो स्वाधीन करणार आहेत। आपल्या सोबत संजय जाधव सर आहेत। गेले 8 दिवस सगळी ही सेवा तुम्ही केलेली आहे, एकीकडे कर्तव्य बजावत असताना माऊलींची सेवा, काय भावना होत्या आणि कसा अनुभव होता गेल्या 8 दिवसांचा? मागील 6 दिवसापासून सासवड हद्दीमध्ये दिवे घाटापासून आम्ही या पालखीचं स्वागत केलं आणि त्यानंतर खूप मनोभावे कर्तव्य तर करत होतोच, पण सेवा करण्याची संधी या ठिकाणी मिळाली या भावनेतून आम्ही हा बंदोबस्त पार पाडलेला आहे। आणि आज नीरा या ठिकाणी आम्ही पालखी सातारा पोलीस दलाच्या हँडओव्हर करत आहोत त्यांच्याकडे। या ठिकाणी आम्ही गेली 6 दिवस खूप चांगल्या पद्धतीनं हा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला। माझ्या प्रत्येक जवान, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अधिकाऱ्यानं खूप मनापासून या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे। माऊलींची पालखी ज्यावेळेला पुणे ग्रामीण पोलिसांच्या प्रवेश झाला तेव्हापासून आमचे सगळे पोलीस माऊलीमय झाले होते। एक वेगळा आनंद होता आणि आज एक वेगळं दुःख होत आहे की आमच्या हातून आम्ही सातारा पोलिसांना पालखी हँडओव्हर करत आहोत। त्यामुळे सर्व पोलीस आमचे जमा आहेत तिथे, सर्वांना आनंद सर्वांनी उपभोगला। पुणे पोलिसांनी कुठेतरी हा जो सगळा अनुभव होता तो सुद्धा आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि एकीकडे आनंद होता, सेवा केल्याचा एक आनंद त्यांच्या मनावर होता, पण निरोप देताना सुद्धा एक भावनिक मन होतं ते सुद्धा त्यांचं झालेलं पाहायला मिळालेलं आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, नीरा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।